नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे मँगो फ्रुटी बनवून दाखवणार आहे. मुलांच्या स्कूलला सध्या सुट्टी आहे, तर बाहेर गरमीही भरपूर आहे. तर प्रत्येकच वेळी मुलांना काय द्यावे, तर ही फ्रुटी जर एकदाच तुम्ही बनवून ठेवली, तर मुलं छान एन्जॉय करतील आणि बाहेरच्या ज्यूसपेक्षा नक्कीच हे बेटर ठरेल. याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह काही घातलेलं नाही. तर घरच्या घरी अशी फ्रुटी तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता त्याचं टेक्स्चरसुद्धा अगदी बाहेरच्यासारखी ही फ्रुटी तयार झाली आहे आणि टेस्टला तर खूप छान अशी लागते. अगदी घरगुती साहित्यात ही बनवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मँगो फ्रुटी मुलांनाच काय पण आपल्यालासुद्धा नक्की आवडेल. तुम्ही नक्की एकदा तरी ही बनवून पहा. तर आपण बघूया त्याच्यासाठी काय लागतं. इथं 4 आंबे आणि 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आंबेही आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आंबे पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथं आंब्याचा पल्प काढलेला आहे, कैरी बारीक कट करून घेतलेली आहे. 2 छोट्या कैऱ्या आहेत, 4 मोठे आंबे आहेत. तर इथे बघू शकता हे जे कैरी आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. तर कैरी ही लवकर वाटल्या जात नाही, म्हणून सुरुवातीलाच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हलकंसं थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही, पण बघू शकता किती छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. आणि या साईडला मी आंबे असे बारीक कट करून घेतले होते, तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता पहिली बॅच आधी सुरुवातीला बारीक करून घेतलेली आहे. छान याची पेस्ट बनवलेली आहे. तर बघू शकता हे आंब्याचं ज्यूस, आंबे अतिशय गोड आहेत. तर आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे की आंबे आणि कैरी आंबट गोड त्याप्रमाणे पुढे आपल्याला ॲडजस्ट करता येईल. तर ही दुसरी बॅच ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला पण छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर बघू शकता 4 आंब्यांचा पल्प आणि 2 कैरी हे एकत्र व्यवस्थित एका भांड्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याचा वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवर एका भांड्यामध्ये हा पूर्ण जे बनवलेलं आहे ते मिक्स केलेलं व्यवस्थित आपल्याला भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने गॅस पेटवून आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि याच्यामध्ये 1/4 कप मी साखर घातलेली आहे. जर आंबा खूप आंबट असेल तर थोडी साखर वाढवली तरी हरकत नाही, पण ही फ्रुटी शक्यतो आंबट गोड अशा पद्धतीची असते. तर छान बघू शकता वाफ यायला चालू झालेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला अगदी 5 ते 7च मिनिट फक्त आपल्याला एकदा वाफ देऊन घ्यायचं आहे. साखर मेल्ट झाली की बघू शकता एका चाळणीवर हे जे मिश्रण आहे मी काढून घेतलेलं आहे, जेणेकरून ही जी कच्ची कैरी आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे ती आपली शिजली गेली पाहिजे. अशा पद्धतीने जवळपास 7 ते 8 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅसवर. आणि हा जो पल्प आहे हा एका गाळणीमध्ये मी गाळून घेणार आहे, जेणेकरून कुठले धागे किंवा काही राहिलं असेल तर ते निघून जावं. आणि फ्रुटी पिताना शक्यतो बघू शकता किती छान अशी एकसारखी अशी स्मूथ असते, त्यामुळे आपल्याला हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता काही आंब्यांच्या रेषा वगैरे राहिल्या असतील तर त्या निघून जातात. अशा पद्धतीने इथे साखर, कैरी आणि आंबा यांचं मिश्रण तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये थंड झाल्यानंतर थोडंसं आपल्याला 1 लिंबू छोटंसं पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट छान बॅलन्स होईल. कारण साखरही आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि लिंबू साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे व्यवस्थित एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालता येईल. तर 1 लिटर पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आधी टेस्ट बघतच पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर खूप जर पाणी घातलं तर थोडं चवीला अशी पानसट अशी लागते. तर अशा पद्धतीने 1 लिटर पाणी ॲड करत इथे मी बघू शकता चव बघूनच मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि थोडंसं राहिलेलं जे होतं या भांड्यामध्ये, तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने यामध्ये मी घालून घेणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा. मुलांनाच काय पण आपल्यालाही ही फ्रुटी नक्की आवडेल. आणि आंबा जर गोड असेल तर साखरेची गरज लागतही नाही. आणि इथे बघू शकता थोडेसे बर्फाचे तुकडे आहेत, ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. पण ही फ्रुटी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व करा. खूप छान चव लागते. आणि अशा पद्धतीने जसं लागेल तसं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर जशी बाहेरची फ्रुटी असते तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर इथे मी दाखवते, याच्यामध्ये आपल्याला मी ही भरून घेते. खूप सुंदर अशी ही फ्रुटी लागते. तर झटपट अशी कैरी आणि आंब्यामध्ये ही घरच्या घरी फ्रुटी बनते.
तर बाहेरची कशाला हवी आहेत. अगदी बघू शकता चव छान लागते.